मुंबईच्या शिवाजी पार्कवर आज संध्याकाळी मनसेचा गुढीपाडवा मेळावा होणार आहे आणि या मेळाव्याची तयारी पूर्ण झालेली आहे। आजच्या मेळाव्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सैनिकांना संबोधित करणार आहेत। राज ठाकरे महायुती लोकसभा निवडणुकांबाबत काय बोलणार याकडे आता लक्ष लागलेलं आहे। तर मनसेच्या या सभेचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी देवेंद्र कोल्हटकर यांनी। मनसेचा गुढीपाडवा मेळावा आज दादर इथल्या शिवाजी पार्क मैदानामध्ये पार पडणार आहे। या मेळाव्याकडे महाराष्ट्र सैनिकांसह महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळाचं लक्ष देखील आहे। ते म्हणजे आजच्या सभेमधून राज ठाकरे नेमकं काय बोलणार, कारण आपल्याला माहिती आहे की काही दिवसांपूर्वी राज ठाकरे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची दिल्लीमध्ये भेट घेतली होती आणि या भेटीनंतर मनसे महायुतीमध्ये सहभागी होणार अशा पद्धतीच्या जोरदार चर्चा सुरू झाल्या होत्या। मात्र त्यानंतर 3 आठवडे उलटून गेले तरी मनसेच्या महायुतीच्या सहभागासंदर्भात पुढे काही घडामोडी घडताना पाहायला मिळत नव्हत्या। राज ठाकरे देखील या सगळ्या विषयासंदर्भात गुढीपाडवा मेळाव्यामध्ये जी काही भूमिका असेल ती स्पष्ट करणार। काय नेमकं घडलंय, काय नेमकी माहिती आहे ते गुढीपाडवा मेळाव्यात मांडणार अशा पद्धतीचे टीजर देखील मनसेच्या या सभेचे आलेले पाहायला मिळत होते। त्यामुळे आजच्या मेळाव्याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। मनसे महायुतीमध्ये सहभागी होणार आहे का? मनसे जर महायुतीमध्ये सहभागी झाले तर मनसे लोकसभा निवडणूक लढवणार का? लोकसभा निवडणूक लढवणार असेल तर मनसेला किती जागा मिळणार? अशा विविध प्रश्नांची उत्तरं जी आहेत ती राज ठाकरेंच्या आजच्या सभेतून जे आहेत ते महाराष्ट्र सैनिक असतील किंवा मनसे कार्यकर्ते असतील त्यांना मिळणार आहेत। त्यामुळे आजची सभा जी आहे ती अवघ्या काही तासांवरती आलेली आहेत आणि राज ठाकरे नेमकी काय भूमिका पाळतात आहे हे पाहणं महत्त्वाचं असेल। व्हिडिओ जर्नलिस्ट रवी चव्हाणसह देवेंद्र कोल्हटकर, झी मीडिया, मुंबई।